श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. नीतिमत्ता म्हणजे काय? चांगलं वागणं म्हणजे काय? प्रामाणिकपणा म्हणजे काय? खरं वागणं म्हणजे काय? नैतिकतेने वागणं म्हणजे काय? या सगळ्या गोष्टी माणसांना कळत असतात. काय करावं काय करू नये याचा विवेकही असतो, परंतु तरी देखील अविवेकाने माणसं वागतात. दुर्योधनाचं उदाहरण इथे मुद्दाम सांगण्यासारखं आहे. दुर्योधन भगवान श्रीकृष्णांना म्हणाला, जानामि धर्मं नच मे प्रवृत्ति, जानामि अधर्मं नच मे निवृत्ति. दुर्योधन भगवान श्री गोपाल कृष्णांना म्हणतोय की धर्म म्हणजे काय हे मी जाणतो, प्रामाणिकपणा, खरं वागणं, चांगलं वागणं काय हे मला माहिती आहे, परंतु असं वागावं ही माझी प्रवृत्ती मात्र होत नाही. आणि अधर्म म्हणजे काय, वाईट म्हणजे काय, दुर्जन म्हणजे काय हे सगळं मला कळतंय, परंतु ते सोडावं, त्यातून निवृत्त व्हावं हेही मला वाटत नाही. अशा प्रकारे दुर्योधनाने आपली व्यथा भगवान श्रीकृष्णांना सांगितली. आता इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. प्रत्यक्ष भगवंत जरी समोर आला तरी माणसाच्या वागण्यामध्ये तो बदल घडवून आणू शकत नाही. हे दुर्योधनाच्या उदाहरणावरून आपण लक्षात घ्यावं. म्हणून भगवंतापेक्षाही सद्गुरू श्रेष्ठ असतात, कारण सद्गुरू एखाद्या माणसाची प्रवृत्ती बदलू शकतात, एखाद्या माणसाचे विचार बदलू शकतात, एखाद्या माणसाचं आचरण बदलू शकतात. म्हणून भगवंतापेक्षाही श्रेष्ठ कोण आहे तर सद्गुरू. ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये एक फार सुंदर आपल्याला सांगितलं. ते म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो. व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, वाईट वागण्याची प्रवृत्ती, खल प्रवृत्ती. ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं आहे की माणसं मुळात वाईट नसतात, त्यांना वाईट वागायला भाग पाडलं जातं किंवा वाईट वागायला प्रवृत्त केलं जातं. ही जी बुद्धी आहे, ही जी दुष्ट बुद्धी आहे, ही जी दुर्बुद्धी आहे, त्या दुर्बुद्धीचा नाश होऊन त्यांच्या मनामध्ये सुबुद्धी येवो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि भगवंत काय म्हणतो की मी दुर्जनांचा विनाश करून टाकतो, नाश करून टाकतो. भगवंत अशा माणसांना मारून टाकतात आणि संत त्यांची दुर्बुद्धी बदलतात आणि सुबुद्धीमध्ये ती बदलवतात. आणि म्हणून भगवंतापेक्षाही हे संत प्रवृत्तीचे सज्जन, साधू लोक, सद्गुरू हे महान असतात. सेंट पॉल नावाचा एक तत्वज्ञानी आहे, त्याचं एक वाक्य फार प्रसिद्ध आहे. आय नो द राईट बट आय फॉलो द रॉंग. योग्य काय आहे, बरोबर काय आहे, खरं काय आहे, चांगलं काय आहे हे मला समजतंय, पण मी चुकीच्या मार्गानेच जातो, वाईट मार्गानेच जातो. त्याला काय करणार? मन सांगत असतं पण माझा देह मात्र आवरता येत नाही, मला माझ्या इंद्रियांना आवरता येत नाही. माणसं देखील म्हणतात आम्हाला योग्य काय अयोग्य काय कळतं खरं, परंतु आम्ही
अयोग्य गोष्टी करण्यामध्येच बळी पडतो, त्याला काय करणार? गीता सांगते, आश्चर्यवत पश्यति कश्चित एनम. माणसांना आपण कुठून आलो, आपला जन्म का झाला, आपण पुरुष का झालो, आपण स्त्री का झालो, हे जाणून घेण्याची इच्छा असते, ही जिज्ञासा असते. आणि तत्वज्ञानाचं मूळ कशात असेल तर याच गोष्टीमध्ये आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, प्रत्येक माणसामध्ये सत्सद विवेक बुद्धी असतेच असते, परंतु दुर्बुद्धी किंवा कुबुद्धी तिच्यावर कब्जा प्राप्त करते आणि या सत्सद विवेक बुद्धीला दाबून टाकते. त्यामुळे माणसं गैरवर्तन करायला, दुर्वर्तन करायला भाग पडतात. आता इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भगवंताच्या अवताराचं मुख्य कार्य काय असेल तर धर्माला नीतिमत्तेची किंवा नीतिमत्तेला धर्माची जोड देणं, त्यांचं लग्न लावून देणं. कारण हे दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. नीतिमत्ता नसेल तर धर्म काही कामाचा नाही आणि धर्म नसेल तर नीतिमत्ता कामाची नाही. ईश्वरावर श्रद्धा नसेल, ईश्वरच मानत नसतील, धर्मावर विश्वास नसेल तर माणसं नीतिमान वागूच शकत नाही. परिस्थिती कशी का असेना, आजूबाजूची माणसं कशी का वागेनात, पण मी मात्र नीतिमत्तेने वागेन, हे माणूस केव्हा म्हणेल? जेव्हा त्याची ईश्वरावर श्रद्धा असेल. जो ईश्वराला मानत असेल तोच म्हणेल. आणि म्हणून ईश्वर काय करतो तर अशा प्रकारे नीतीने वागणारा जो असतो त्याला त्याचं योग्य ते फळ देतो. परंतु एक लक्षात घ्या, हे फळ या जन्मामध्ये आपल्याला मिळत नाही. कारण या जन्मामध्ये आपण जे काही भोगत असतो ते मागच्या जन्माची फळं असतात. आणि म्हणून मगाशी जो मी प्रश्न विचारला होता की आम्ही इतकं चांगलं वागतो, आम्ही इतकं पुण्य करतो, मग आमच्या वाट्याला हे दुःख का, हे दारिद्र्य का? आणि समोरचा माणूस काहीच करत नाही आहे, खोटेपणा करतो, भ्रष्टाचार करतो, फसवणूक करतो आणि तो मात्र मजेत आहे, आनंदात आहे. याचं उत्तर असं आहे की आज जे आपल्या वाट्याला सुख किंवा दुःख आलेलं आहे ते मागच्या अनेक जन्मांच्या कर्माच्या फळाच्या द्वारे, आणि आज जे आपल्या हातून सत्कर्म घडतं आहे, पुण्यकाम घडतं आहे, याची फळं आपल्याला कधी ना कधी भविष्य काळामध्ये, काही दिवसांनी, काही महिन्यांनी, काही वर्षांनी किंवा पुढच्या जन्मामध्ये निश्चितपणे मिळणार आहे. आणि म्हणून आपल्याला पुनर्जन्म आहे हे मान्य करावं लागतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या जन्मी केलेल्या चांगल्या कर्माची, सत्कर्माची फळं आपल्याला कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये मिळतातच. आणि भगवंत योग्य प्रकारे न्याय देतो. तो न्यायी आहे, कुणावरही तो अन्याय करत नाही आणि सर्वांच्या कर्माचा हिशोब त्याच्याकडे व्यवस्थित मांडलेला असतो आणि त्या त्या कर्माप्रमाणे त्याला तशी फळं देत असतो. आज जरी आपण दुःखात असलो तरी उद्या आपल्या वाट्याला सुख येणार आहे. आणि आज जी माणसं सुखात आहेत ती उद्या कदाचित दुःखात असतील, उद्या कदाचित त्यांच्यावर वाईट प्रसंग येईल. म्हणून नीतिमत्तेने वागावं, विवेकाने वागावं, योग्य काय अयोग्य काय हे ठरवावं, भगवंतावर, ईश्वरावर श्रद्धा ठेवावी, विश्वास ठेवावा आणि ईश्वराचं अस्तित्व मान्य करावं.
म्हणजे मग आपल्याला कुठल्याही प्रकारे वाईट कर्म करायला किंवा दुष्कर्म करण्याला इच्छा होत नाही. आजच्या काळामध्ये नुसतं नीतिमान राहून चालणार नाही, तर आपल्याला ईश्वराचं अस्तित्व देखील मान्य करावं लागेल. कारण आपल्याला समाजामध्ये अशा गोष्टी दिसतात की माणसं मंदिरात जातात, दर्शन घेतात, अभिषेक करतात, दानधर्म करतात, परंतु बाहेर गेल्यानंतर मात्र परत वाईट मार्गाने वागतात, भ्रष्टाचार करतात, खोटेपणा करतात. मोठमोठ्या धार्मिक संस्थांना देणग्या देतात, परंतु तो पैसा गैरमार्गाने मिळवलेला असतो आणि कुठेतरी त्यांच्या मनामध्ये पापाची भीती असते आणि आपलं हे पाप कमी व्हावं म्हणून ते कुठेतरी दानधर्म करून पुण्य मिळवण्याची खटपट करत असतात. अशा प्रकारे आज खोटेपणा, दंभ, नाटकीपणा समाजामध्ये बोकाळलेला आपल्याला दिसतो. आचारः प्रथमो धर्मः असं सगळ्याच संतांनी सांगितलं. आणि म्हणून धर्माने वागणं आणि नीतिमत्तेची जोड देणं आणि आपलं आचरण सुधारणं याला पर्याय नाही. हे सगळं सांगण्याचा हेतू एवढाच की नीतिमत्तेशिवाय धर्म अपूर्ण आहे आणि धर्माशिवाय नीतिमत्ता अपूर्ण आहे. अवताराचं कार्य हेच असतं की तो धर्माचा या नीतिमत्तेशी विवाह करून देतो. आता आपण ओवी क्रमांक 54 बघूया. मी अविवेकाची काजळी, फेडुनी विवेक दीप उजळी, ते योगिया पाहे दिवाळी निरंतर. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दिवाळीमध्ये आपण आनंद साजरा करतो, आपलं दुःख बाजूला ठेवतो. हा जो आनंद असतो तो कृत्रिमपणाने मिळवलेला असतो आणि तो फक्त 2-4 दिवसच टिकतो. तुकाराम महाराज म्हणतात, विठोबाचे डिंगर आम्ही, आम्हा नित्य दिवाळी. डिंगर म्हणजे लाडकं बाळ. आम्ही भगवंताचं लाडकं आवडतं बाळ असल्यामुळे आम्हाला रोजच दिवाळी आहे. आणि असे जे भक्त असतात, असे जे लाडके बालक प्रवृत्तीची माणसं असतात, भगवंत त्यांची काळजी घेतच असतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, योगिया पाहे दिवाळी निरंतर. जे योगी आहेत, साधक आहेत, भक्त आहेत, त्यांना रोजच दिवाळीचा आनंद भगवंत देत असतो. भगवंत काय करतो? अशा भक्तांना, अशा योग्यांना अशी काही योग्य प्रकारची परिस्थिती, वातावरण निर्माण करतो की त्यांची साधना, त्यांची भक्ती व्यवस्थितपणे व्हावी. आणि योगी आणि भक्त देखील असं म्हणतात की देवा, हे सगळं काही घडतंय ते तुझ्यामुळं. तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता. तू ठेवशील त्या परिस्थितीत मी आनंदाने राहीन. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, असं तुकाराम महाराज म्हणूनच गेलेले आहेत. अशी माणसं समाजात राहून सुद्धा एकांतात असतात, वेगळेपणाने राहतात आणि भक्तिप्रेमामध्ये मग्न असतात, भगवंताच्या स्मरणामध्ये असतात, त्याचंच मनन चिंतन करतात. त्यांना भगवंताचा निधिध्यास लागलेला असतो. माणसांमधला अविवेक काढून त्यांना विवेकाच्या मार्गावर आणण्याचं महान कार्य भगवंताचे अवतार करतात. अविवेकाची काजळी काढण्यासाठीच सद्विचारांचा उपयोग होतो आणि संत सद्गुरू आपले विचार बदलवतात, आपल्याला सदाचार आणि सद्विचारांची एक दीक्षा देतात. शंकराचार्यांचे विचार आजही आपल्या सर्वांच्या मनावर पक्के बिंबलेले आहेत.
ज्ञानेश्वर महाराज जाऊन 700-800 वर्ष झाली, परंतु आज देखील आळंदीला त्यांच्या समाधीला कवटाळून लोक माऊली माऊली म्हणून त्यांचा जय जयकार करतात आणि या माऊलीला आपल्या कुशीत घेतात. जणू काही माऊलीच आपली काळजी घेते आहे असा भाव ठेवून समाधीला कवटाळतात, अश्रूंचा अभिषेक करतात. म्हणजे अशा प्रकारच्या संतांच्या, सज्जनांच्या विचारांचा पगडा समाजावर असतो. रामदास स्वामींनी आपल्या दासबोध ग्रंथामध्ये उत्तम विचार दिलेले आहेत. मनाच्या श्लोकामध्ये मनाचं सामर्थ्य कसं वाढवावं हे सांगितलेलं आहे. एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवताद्वारे आपले विचार समाजामध्ये दिलेले आहेत. तुकाराम महाराजांनी अभंग गाथा लिहून आपले विचार समाजाला दिलेले आहेत. अशा प्रकारे या सर्व संतांचे विचार, त्यांचं वागणं, त्यांचं आचरण, त्यांचा आदर्श हा समाजापुढे आहे. त्याचं आपण अनुकरण करावं, त्याचा अभ्यास करावा आणि त्यांच्याप्रमाणे सत्पुरुष होण्याचा, सज्जन होण्याचा, संत होण्याचा प्रयत्न करावा. गोपाल कृष्ण भगवान की जय.